हॅलो एव्हरीवन। चिंता आणि ताण असे दोन पक्षी आहेत ज्यांना आपण आपल्या अवतीभोवती उडण्यापासून रोखू शकत नाही, पण निश्चितच त्यांना आपल्या मनात घरटं करण्यापासून रोखू शकतो। आज आपण बनवणार आहोत शाही पनीर, हॉटेल स्टाईल शाही पनीर। सर्वात आधी मी गव्हाच्या पिठामध्ये मीठ घालून थोडे थोडे पाणी घालून कणिक मळून ठेवत आहे। ती कणिक मुरत आहे तोपर्यंत मी साइडला शाही पनीर मसाला तयार करणार आहे। मसाला तयार करण्यासाठी आपल्याला लागणारे पदार्थ आहेत 2 छोटे आकाराचे कांदे, लसूण, टोमॅटो, खोबरे, कोथिंबीर, आलं। 2 छोट्या आकाराचे कांद्यांचे उभे काप करून मी कढईमध्ये थोडे तेल टाकून शॅलो फ्राय करून लालसर रंगापर्यंत भाजून घेणार आहे। नंतर त्यामध्ये लसूण, टोमॅटो, खोबरे व कोथिंबीर टाकून त्यांची मिक्सरमधून बारीक पेस्ट तयार करून मसाला बनवणार आहे। लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा पदार्थ म्हणजे शाही पनीर मसाला। हॉटेलमध्ये ही व्हेज जर खाणार असू तर सर्वात प्रथम ऑर्डर केले जाते पनीरची भाजी। इथे मी बाहेरून विकत आणलेले पनीर न वापरता घरीच तयार केलेले पनीरचा वापर करणार आहे। पनीर बनवण्यासाठी मी 1 लिटर दूध घेतले, त्यामध्ये थोडे लिंबू किंवा ताक घालून ते उकळवून घेतले की ते दूध फाटू म्हणजेच नासू लागते। ते नासलेले दूध थंड झाल्यानंतर एका चाळणीमध्ये ओतून घ्यावे व नंतर त्यातले सगळे पाणी निथळून गेल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून त्यावर एक छोटीशी प्लेट ठेवून एखादा जड वस्तू ठेवली तर त्याच्या पनीरमधून सगळं पाणी खाली निघून जातं व आपल्याला मिळते घट्ट असे पनीर। घरी पनीर बनवणे अगदी सोपे आहे। मी याच पद्धतीने पनीर बनवते व नंतर पनीरचे उभे आडवे काप करून त्याचे स्क्वेअर किंवा रेक्टँगल शेपमध्ये कट करून घ्यावेत। इथे मी तव्यावर थोडे तेल टाकून पनीर शॅलो फ्राय करत आहे। डीप फ्राय ही करू शकतो, पण मी शॅलो फ्राय करत आहे। ते उलटून पालटून मी भाजून घेणार आहे गोल्डन ब्राउन होईपर्यंत। इथे मी कढईमध्ये तेल घेऊन चटणी भाजून घेत आहे तेलामध्ये। तुम्हाला असं वाटत असेल पहिल्यांदा मसाला न भाजता सुरुवातीला चटणी कशी काय टाकली, तर आपल्या रेसिपीला चांगला कलर येण्यासाठी सर्वात प्रथम तेलात जर चटणी भाजली तर मसाल्याला छान लाल रंग येतो व नंतर आपण तयार केलेला मसाला मी चटणीमध्ये ॲड केला व आता दोन्ही एकत्र मी शिजून देत आहे। थोडेसे चवीपुरते मीठ टाकले, थोडी हळद टाकली। तयार केलेला मसाला व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घेणे खूप गरजेचे आहे। नंतर तेल सुटू लागते तेव्हा समजावे की आपला मसाला तयार झालेला आहे। सुरुवातीला तेलामध्ये चटणी भाजून नंतर मसाला भाजल्यामुळे आपल्या मसाल्याला छान कलर आलेला आहे व आता मी त्यामध्ये थोडेसे फुल फॅट दूध वापरले आहे, म्हणजे साई असलेलं दूध वापरलेलं आहे। हे शाही पनीर बनवताना पाण्याचा वापर न करता फक्त दुधाचीच ग्रेव्ही म्हणून त्याचा वापर करावा, असे एवढा दुधाचा वापर केलेला आहे। आता जरी ते पातळ दिसत असेल तरी ते थोडंसं उकळू लागल्यानंतर ते घट्ट होऊ लागतं व आपल्या पदार्थाची चव जास्त छान आणि रुचकर लागते। मी 5 ते 7 मिनिटं याला उकळून देणार आहे। उकळत असताना ते थोडे थोडे घट्ट होऊ लागते। यानंतर आपण पनीर शॅलो फ्राय करून घेतलेले यामध्ये ॲड करणार आहे। मार्केटमध्ये पनीर मसाल्याचे पॅकेट्स मिळतात, ते न वापरता घरीच असा मसाला तयार करून दुधाचा वापर करून जर ग्रेव्ही बनवलीत तर तुम्हाला कोणीही म्हणणार नाही की घरी बनवली की बाहेरून आणलीत। एकदा अशा पद्धतीने ट्राय करा। इथे आपली ग्रेव्ही घट्ट होत आहे, पाहू शकता। आता मी यामध्ये पनीर ॲड करणार आहे। अशा प्रकारे आपले शाही पनीर तयार झाले आहे। बाजूच्या गॅसवर मी राईस शिजण्याकरता ठेवलेला आहे। राईस आणि शाही पनीर बनत आहे तोपर्यंत मी साइडला आपण मळून ठेवलेली कणिक त्यामध्ये थोडेसे पाणी घालून मी थोडीशी ती कणिक मर्दून घेणार आहे। कणिक छान मर्दून घेतल्यामुळे चपात्या छान टंब फुगतात।
चपाती बनवत असताना गॅस जास्त वाया जाऊ न देणे ही आपली जबाबदारी असते। यासाठी मी सुरुवातीलाच जेवढ्या चपात्या हव्या असतात तेवढ्या मी उंडे करून घेते। त्यानंतरचे छोटे छोटे गोळे करून झाल्यानंतर लाटून त्याला तेल लावून मी फोल्ड करून घेते व नंतर एकसारखे लाटून नंतर भाजून घेते। असे केल्यामुळे तव्यातील चपाती भाजेपर्यंत खालची चपाती रेडी झालेली असते। यामुळे तवा रिकामा पडत नाही व चपात्या फास्ट भाजून आणि लाटूनही होतात। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। शाही पनीर, चपाती आणि राईस तयार आहे। धन्यवाद।